फायदा गोपाळ हॉटेलला होतो की कशामुळे होतो पर्यटक आपल्याकडे. या वर्षी 31 डिसेंबरच्या अगोदर मी काही हॉटेल व्यावसायिकांना फोन लावले होते. एकाने असं मला सांगितलं नाही की आमच्याकडे रूम रिकामे आहे. अख्खं रत्नागिरी पॅक झालं होतं. नागरिक निवासवाली घरं देखील पॅक होती. हा कशाचा कायापालट आहे? तर शैक्षणिक दृष्ट्या झालेला कायापालट आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने झालेला कायापालट आहे. म्हणून मालवणच्या बाबतीमध्ये मी सांगत होतो की रत्नागिरी शहरापासून 25 ते 30 किलोमीटरवर देशातलं सगळ्यात चांगलं प्राणी संग्रहालय आणि त्या प्राणी संग्रहालयामुळे रत्नागिरी पासून ते गणपतीपुळ्यापर्यंत अनेक मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याच्यासाठी आपण पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्या पद्धतीची आपण ट्रेनिंग त्या रत्नागिरीमध्ये घेतली पाहिजे आणि ती ट्रेनिंग रत्नागिरीमध्ये घेता यावी म्हणून स्वर्गीय रतन टाटांच्या आशीर्वादानं 170 कोटी रुपयाचं पहिलं महाराष्ट्रातलं स्किल सेंटर त्या संपर्क मैदानावर होतंय. 75% त्याचं काम पूर्ण झालंय. माझं दुर्दैव आहे, तुमचं कोणाचं दुर्दैव नाही. तर स्किल सेंटर कोणी बघितलंय का? इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत कोणी बघितली का? आज मी अभिमानानं सांगतो की देशामध्ये अशी इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत नाही की रत्नागिरीमध्ये कोणी बांधली, कुठच्या बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरनं बांधली नाही, कुठच्याही बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरनं बांधली नाही. रत्नागिरीमध्ये तरुण एकत्र आले, निर्माण ग्रुप नावाचा ग्रुप स्थापन झाला आणि त्यांनी 200 कोटी रुपयाचं काम 1 महिन्यात 1 वर्षामध्ये पूर्ण केलं. ते रत्नागिरीकर करू शकतात. म्हणजे फक्त रस्ते झाले नाहीत, म्हणजे रत्नागिरीचा विकास झाला नाही. रत्नागिरीची युवा पिढी स्वतःच्या पायावर उभी राहिली. आज बाहेरचे परप्रांतीय येऊन 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटीची कामं घेत होती. आज निर्माण ग्रुप असेल, अन्य माझे ठेकेदार रत्नागिरीतले आहेत, हे देखील 500 कोटीची कामं घेतात. हे आम्ही करून दाखवतो. आणि म्हणून मला विनंती करायची आहे की शिल्पाताईच्या नेतृत्वाखाली आम्हाला पारदर्शकपणाने नगरपालिका चालवायची, पारदर्शकपणाने आपल्याला व्यवहार करायचा आहे. मला असं वाटायला लागलं की परत पाणी सभापती कदाचित रमेश नायकच करावं लागणार आहे. त्याच्यावर भांडकी सगळे तुझंच फक्त सभापती तर जाहीर करून गेला, आमचं काय असं निवेशला करणार नाही केलं तर नंतर करू. उद्यापासून परत आमच्यातच निवेश पाणी सभापती होतो काय त्यालाच पाणी पाहिजे. ज्यावेळी निवेशला पाणी सभापती करायचंय किंवा पाणी सभापती करू, आरोग्य सभापती करू, अन्य कोणाला जे जे काय करायचंय ते सगळं करू. कोणाला आमदार व्हायची इच्छा असेल तर आमदार पण करू. त्याच्यामुळे चिंता अजिबात करू नका. पण आपण शहराच्या नागरिकांशी बांधील आहोत, शहराच्या विकासासाठी बांधील आहोत. हा विषय जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर कुठेही शहरामध्ये अडचण नाही. अशा पद्धतीनं निमेश, शिल्पाताई, अवस्थर मॅडमला तर मी सांगण्यावर मोठा नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीनं या शहरामध्ये काम केलं, या बोर्डामध्ये काम केलं. एक अवस्थर मॅडम तुम्हाला कॅसेट सांगतो. मी 5 निवडणुका लढवल्या विधानसभेच्या, 5 निवडणुका. त्यांच्या हातामध्ये एक डायरी असते. ती डायरी 25 वर्षात त्यांच्या मुलाला पण त्यांनी दाखवली. ते म्हणतात कॉम्पिटिशन घरात पण असा. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो, त्या डायरीमध्ये सुद्धा तुमच्या प्रभागाचा विकास असतो. हे सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. सगळ्या नगरसेवकांनी जास्त अवस्थर मॅडम म्हणतात त्यांचा देखील नगराध्यक्ष पदावर अधिकार होता, हे देखील मला पूर्ण माहिती आहे. परंतु शेवटी नगराध्यक्ष पदाचं जे तिकीट आहे एकालाच द्यावं लागतं. पण मला खात्री आहे की शिल्पाताई नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या बाजूला नगराध्यक्ष म्हणून विदलताई अवस्थर काम करतील. शेवटी मनाचा वेगळेपणा किती लागतो, शेवटी त्याच्यासाठी संस्कार पण लागतो. मी 3-3:30 वाजता माननीय शिंदे साहेबांशी बोललो पहाटे आणि शिल्पाताईंचं उमेदवारी जाहीर केली. आम्ही पहाटे 3:30 वाजता. आता लोक म्हणतात पहाटे 3:30 वाजता. आमच्याकडे एवढे ताकदीचे लोक होते, आम्ही करू शकत नव्हतो. पण हे केल्यानंतर जेव्हा मी माझ्या सर्व सहकार्यांना अवस्थर मॅडमकडे पाठवलं त्यावेळी जो 11 वाजता मी प्रकार बघितला राजकारणाच्या संस्काराचा, तो आम्ही सगळ्यांनी शिकला पाहिजे. अवस्थर मॅडमनी शिल्पाताईचा हात धरलेला होता आणि शिल्पाताईला हात धरून त्या नगराध्यक्ष पदाच्या पार पाडायला घेत होत्या. हा खरा माझ्या दृष्टीला सगळं बाकीच्या मी टीका करत नाही आणि टीका करण्याची आवश्यकता पण नाही. मला एवढे चांगले सहकारी मिळाले, एवढे संस्कारी सहकारी मिळाले, त्यांच्या पलीकडे जाऊन काही राजकारण करावं ते माझ्या घरीमध्ये देखील येत नाही. त्यावेळी अवस्थर मॅडम तुम्ही पण टीका करू नका. आता विधानसभेत काही तुम्ही करू शकणार नाही, काहीतरी चांगलं घडेल एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि तुम्ही केलेलं योगदान आणि तुम्ही दिलेले योगदान हे माझ्यासाठी बहुमूल्य आहे.
अजून एक पटवर्धन साहेब महेंद्र साहेब तुम्हाला सांगतो, संजू स्वामी राजन स्वामी साहेबांचे भाऊ संजू स्वामी, कारण मी शिवसेनेमध्ये आलो, ते पक्षामध्ये कमिटमेंट केली त्यावेळी. संजू स्वामी असं त्यांच्या समोर सांगितलं नाही आहे. मी काय कमिटमेंट केली ते तुम्हाला पण माहिती पाहिजे. मला असं सांगण्यात आलं होतं शिवसेनेचं तिकीट देत असताना की ज्यावेळी उपनगराध्यक्ष पदाची रत्नागिरीची निवडणूक होईल तरी संजू स्वामी हे उपनगराध्यक्ष झाले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काही योगदान द्या. बरोबर म्हणजे दुसऱ्या दिवशी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. मी किती भाग्यवान आहे तुम्हाला सांगतो. आणि मी 50,000 मतांना का निवडून देतो त्याचं देखील कारण तुमच्या लक्षात येईल. मी सगळ्या माझ्याबरोबर 5 नगरसेवक होते, बरोबर ना, 5 नगरसेवक. मी सगळ्यांना पाणीमध्ये बोलून घेतलं आणि मी सांगितलं की माझी राजकीय अडचण काय, तुम्ही अपात्र होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणजे डिस्क्वालिफाय होणार आहे याची कल्पना आहे. पण उद्या तुम्ही संजू स्वामींना उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान करू शकता का? त्यावेळी एकाने मला उत्तर दिलं. पण दुसऱ्या दिवशी 5च्या 5 नगरसेवक उठले आणि त्यांनी संजू स्वामीला मतदान केलं. संजू स्वामी उपनगराध्यक्ष झाले आणि माझे 5 नगरसेवक मतामध्ये सगळे डिस्क्वालिफाय झाले. त्याच्यामध्ये देखील स्मिताताई पवार होत्या, ते देखील मी विसरलेलो नाही. नितीनताई सोडून देखील होत्या, तन्वीर जमादार होता, बाळू स्वामी होते. त्या सगळ्यांनी म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी, मी राजकारणामध्ये फार छोटा आहे, पण एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःचं नगरपालिकेचं नगरसेवक पद सोडणं हे महाराष्ट्रात होत नाही. ते बाबासाहेब मॅडमने करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे सांगितलं बाबासाहेब मॅडम तुमचं योगदान तिकड घडणार नाही. बरोबर आहे का? तुम्ही अजिबात चिंता करू नका. त्याच्यामुळे पटवर्धन साहेब भाजप देखील आपल्याबरोबर आहे. पटवर्धन साहेब सगळं भाजप आपल्याबरोबर आहे. शेवटी आपण किती विश्वास लोकांमध्ये निर्माण करतो हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आणि तो संपादन करण्यामध्ये सुटेलताई पवारकर यशस्वी झालाय, निमेश देखील यशस्वी झालाय. भविष्यामध्ये 5 वर्षात शिल्पाताई देखील यशस्वी होतील ही खात्री मी बाळगतो. शिल्पाताई देखील 2 वेळा नगरसेविका राहिलेल्या आहेत, स्वतः त्या शिक्षिका होत्या. त्याच्यामुळे कदाचित मला भीती वाटायला लागली, छडी घेऊन छडीनं अधिकाऱ्यांना काय ते करा, छडीनं जर नगरसेवकांना जर मारले तर स्थायी समितीचा ठराव पास होणार नाही, हे देखील शिल्पाताईंनी सांगितलं आहे. पण त्या देखील मार्गदर्शक काम करते. शिल्पाताईंचं काम मी 2 टर्म बघितलेलं आहे. अतिशय नम्रतापूर्वक सगळ्यांशी वागतात आणि शहरातल्या लोकांच्या मनातला उमेदवार मला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी तुम्हाला दिला. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या प्रभागात समोरच्याला 10 कोटी देखील पडणार नाही हा निश्चय आणि संकल्प आज या लेखत नाही. शेवटी निवडणूक युद्धासारखीच असते. पण तुम्ही युद्ध करत असताना ज्या पद्धतीनं रोजच्या पत्रकार परिषदा होत आहे, रोज सकाळी पत्रकार परिषद, त्याच्यामुळं मी सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगतो की अजिबात चिंता करू नका. दर दिवशी पत्रकार परिषद होणं म्हणजे आपली हे गजानन वाढ नाही. बघा तुम्ही 3 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल, माझा पूर्ण रत्नागिरी शहराच्या जनतेवर विश्वास आहे. जनतेनं आजपर्यंत 5 वेळा मला मताधिक्य दिलं. मी ग्रामीण भागातला असताना देखील पहिल्या वेळी 5,500 मताधिक्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळालं. दुसऱ्या वेळी 3,500 मताधिक्य मला मिळालं. तिसऱ्या वेळी देखील 5,000 मताधिक्य शहरवासियांनी मला दिलं. चौथ्या वेळी तर 9,000 मताधिक्य दिलं. यावेळी तर अनेकांनी देव पाण्यात मिळून गेले होते. त्यावेळी देखील 3,500 मताधिक्य त्या शहरानं मला दिलंय. आणि आज माझ्या या आव्हानाला सध्या 3 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळी या शहराचं मताधिक्य 15,000च्या खाली असणार नाही हा विश्वास. 1 नंबर प्रभागामध्ये मी जवळ 2 नंबरमध्ये आता आहे, 3 नंबरमध्ये जवळ सगळ्या प्रभागामध्ये. आणि सगळ्यात विशेष धन्यवाद देईन मी मुस्लिम बांधवांना. काल मेमन समाजाची देखील मिटिंग झाली, मगाशी पटेल समाजाची पाटीदार बांधवांची मिटिंग झाली. त्या सगळ्या समाजाने निश्चय केलाय की शिल्पाताईंना कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुसंख्य मतानं मोठ्या मताधिक्यानं नगरपालिकेचं नगराध्यक्ष बनवायचं आहे. पण तुमच्या साक्षीनं मी शिल्पाताईंना सांगतो की ज्यावेळी आपण कामाला सुरुवात करू, ज्यावेळी नगरपालिका आपण ताब्यात येईल, त्यावेळी लोकांच्या मनातलाच विकास कामं करण्याची जबाबदारी आपण व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी स्वीकारली पाहिजे. आणि ते स्वीकारतील हा आशावाद व्यक्त करतो. धनुष्य समोरचं बटन दाबून आमच्या 3 उमेदवारांना फार मोठं मताधिक्य मिळवून द्यावं ही विनंती करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची मला देखील परवानगी द्यावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
टाइम्स डिजिटल.